नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज आपण इतिहासाचं टॉपिक घेणार आहोत. तर आपण कण्व साम्राज्य लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. तर यातलाच एक छोटासा पार्ट आज आपण बघणार आहोत. आता पहिला प्रश्न असा पडतो की कण्व साम्राज्य निर्माण होण्यापूर्वी भारतात काय घडत होतं. बघा, इतिहास हा साखळीसारखा आहे. एक घटना संपली की दुसरी सुरू होते, हे आपण बघितलं. आता महाजनपद निर्माण झालेली होती. मग त्यामध्ये महाजनपद सगळ्यात मोठं जे होतं, शक्तिशाली त्यावेळेचे सगळ्यात आधीचं, ते कोणतं होतं तर मगध साम्राज्य होतं. त्यानंतर मगध साम्राज्याचा जो राजा होता तो होता धनानंद. ठीक आहे. त्याच्यानंतर ते हळूहळू मौर्य साम्राज्य, त्याच्यानंतर शुंग साम्राज्य आणि कण्व साम्राज्य असं एका पाठोपाठ एक साखळीसारखं ते साम्राज्य येत गेले. तर आता आपल्याला हे माहिती आहे की मौर्य साम्राज्य हे खूप मोठं होतं. शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ, त्यानंतर त्याचा जो सेनापती होता तो पुष्यमित्र शुंग यानं काय केलं, त्याची हत्या केली आणि शुंग साम्राज्य स्थापन केलं. आता प्रश्न येतो, शुंगाचा अंत कसा झाला. आता बघा, शुंग साम्राज्य कमकुवत का झालं. तर पुष्यमित्र शुंग हा पराक्रमी राजा होता, पण त्याच्या मृत्यूनंतर आलेले राजे तितके सक्षम नव्हते. त्यामुळं केंद्रीय सत्ता कमकुवत झाली, प्रांत स्वतंत्र होऊ लागले, दरबारात कारस्थानं वाढली. याच काळात दरबारात एक अत्यंत प्रभावशाली मंत्री होता, वासुदेव कण्व. बरोबर, म्हणजे आत्तापर्यंत जे आपण बघत आलो ते काय झालं आहे, कुणीतरी कुणाला मारलं आहे आणि त्याच्या त्यांच्या साम्राज्याची स्थापना केली. मग हा जो कण्व होता तो त्याच्या दरबारामध्ये प्रभावशाली असा मंत्री होता, हुशार होता. तो ब्राह्मण होता आणि शुंग राजाचा मुख्यमंत्री होता. तर आता या कण्व साम्राज्याची स्थापना कशी झाली, तर शुंग वंशाचा शेवटचा राजा देवभूती, तो राज्यकारभारापेक्षा विलासात अधिक गुंतल्याचं अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये वर्णन आढळतं. मग याचाच फायदा घेत इसवी सन पूर्व 75च्या सुमारास वासुदेव कण्वाने देवभूतीचा वध करून सत्ता हस्तगत केली आणि कण्व वंशाची स्थापना केली. देवभूती हा जो राजा होता तो असा एकदम चैनी माणूस होता, म्हणजे त्याला विलासामध्ये जास्त गुंतल्याचं अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये वर्णन आढळले. मग त्याला राज्यकारभार वगैरे याकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. मग याचाच फायदा कोणी घेतला, तर वासुदेव कण्वाने. इसवी सन पूर्व 75च्या सुमारास वासुदेव कण्वाने देवभूतीचा वध केला आणि त्याची सत्ता हस्तगत केली आणि तिथूनच सुरुवात झाली तर कण्व वंशाची स्थापना. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, शेवटचा शुंग राजा देवभूती आणि पहिला कण्व राजा वासुदेव कण्व. आता MPSCसाठी ट्रिक आहे, देवभूती गेला वासुदेव आला. यामुळे लक्षात राहील देवभूती हा शेवटचा शुंग राजा होता आणि वासुदेव कोण होता तर पहिला कण्व राजा होता. आता कण्व वंशातील सर्व राजे त्यांचा राज्यकारभार, राजधानी, धर्म, व्यवस्था, अर्थव्यवस्था त्यानंतर सातवाहनांशी संबंध, कण्व साम्राज्याचा अंत. तर आता MPSCमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न. तर बघा, कण्व साम्राज्य, वासुदेव कण्वने सत्ता घेतल्यानंतर काय झालं. इसवी सन पूर्व 75मध्ये शुंग वंशाचा शेवटचा राजा देवभूती मारला गेला, दरबारात गोंधळ उडाला. तेव्हा वासुदेव कण्व पुढे आला आणि म्हणाला, आता राज्याची जबाबदारी मी घेतो. अशा प्रकारे कण्व वंशाचा जन्म झाला. म्हणजे काही ना काही स्टोरी तिथं घडलेली असणार आहे. आता या कण्व वंशातील कोणकोणते राजे होते बघा, तर या कण्व वंशामध्ये फक्त 4 राजे होऊन गेले. पहिला म्हणजे वासुदेव कण्व, त्यानंतर भूमिमित्र आणि नारायण आणि शेवटचा आहे तो सुशर्मा. आता त्यांची राजधानी बघूयात. कण्व साम्राज्याची राजधानी होती पाटलीपुत्र, म्हणजेच आजचं पटना. मौर्यांचीही राजधानी हीच होती. शुंगांनीही तीच ठेवली आणि कण्वांनीही त्यामध्ये बदल केला नाही. या तीनही साम्राज्यामध्ये पाटलीपुत्र हीच त्याची काय होती, राजधानी होती. 3 वंशांची सलग राजधानी कोणती होती, पाटलीपुत्र. हा प्रश्न येऊ शकतो. कण्व साम्राज्य किती मोठं होतं.
इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की मौर्य साम्राज्य खूप विशाल होतं, पण मौर्य साम्राज्य कसं होतं तर विशाल होतं, पण शुंगांच्या काळात अनेक प्रदेश वेगळे झाले. त्यामुळे कण्वांच्या हातात आलं ते राज्य आकारानं लहान होतं. त्यांची सत्ता प्रामुख्याने मगध आणि मध्य भारतातील काही भाग इथपर्यंतच प्रभावी होती. म्हणजे कण्व साम्राज्य हे मौर्याइतकं विशाल नव्हतं. आता धर्म. कण्व राजे ब्राह्मण होते. त्यांनी वैदिक परंपरांना पाठिंबा दिला होता, पण इतिहासात असा ठोस पुरावा नाही की त्यांनी इतर धर्मांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. आता MPSCमध्ये सूक्ष्म फरक लक्षात ठेवायचा. सर्वात मोठी अडचण दक्षिणेत एक नवीन शक्ती उभी राहत होती, ती म्हणजे सातवाहन. ते हळूहळू मजबूत होत होतं. म्हणजे दक्षिण भारतामध्ये हे जे कण्व साम्राज्य उत्तरेला होतं, तसं त्याचबरोबर खाली दक्षिणेला हळूहळू सातवाहनांचं काय होतं तर सत्ता हळूहळू उदयाला येत होती. मग कण्वांची सत्ता काय होत होती, सतत दबावाखाली येत होती. आता फ्लो काय लक्षात ठेवणार आपण पहिल्यापासूनचा, मौर्य, त्यानंतर शुंग, त्यानंतर कण्व आणि त्यानंतर सातवाहन. आता हा जो क्रम आहे तो MPSCमध्ये खूप उपयोगी पडतो. आता यावर आधारित जे प्रश्न आहेत ते मी तर टाकलेले आहेत. कण्व वंशाचा पहिला संस्थापक कोण? शुंग वंशाचा शेवटचा राजा कोण? कण्व वंशात एकूण किती राजे झाले? कण्व साम्राज्याची राजधानी कोणती? कण्वांनंतर प्रभावीपणे उदयास आलेला वंश कोणता? असे इतर तुम्हाला 5 झटपट प्रश्न दिलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. आता फ्लो या पद्धतीनंच लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सातवाहन काय होतं ते आपण बघणार आहोत. मग त्यांचं साम्राज्य कसं उदयाला आलं, मग त्यांनी कोणाचा पाडाव केला, याबद्दलची सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर याचबरोबर आपण हा व्हिडिओ आता थांबवतो आहे. कण्व साम्राज्यावर आधारित आपण 2 व्हिडिओ बघितले आणि हा जो व्हिडिओ होता तो फक्त कण्वच नाही, तर आपण आत्तापर्यंत जे साम्राज्य बघितली तर त्या प्रत्येक साम्राज्याचं एक थोडक्यात रॅपिड रिव्हिजन आपण इथं केलेली आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. सुरुवातीला जे होतं ते महाजनपद मगध, त्याचा राजा जो होता तो धनानंद होता. त्यानंतर जे चाणक्य होते आपले, ते कोण होते तर आचार्य होते. तर त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला काय केलं तर मार्गदर्शन केलं आणि त्याला जो धनानंद राजा होता त्याचं जे साम्राज्य आहे नंद साम्राज्य, ते त्यानं काय केलं, ते साम्राज्य मिटवून त्यानं मौर्य साम्राज्याची काय केली, स्थापना केली. त्यानंतर मौर्य साम्राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ 9 राजे होऊन गेले. त्यातले जे 3 पहिले राजे होते सम्राट अशोकपर्यंत, ते काय झाले तर त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये प्रगती केलेली होती आणि मौर्य साम्राज्य प्रचंड विस्तारलेलं होतं. पण हळूहळू काय झालं तर त्यानंतरच्या ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत, जे येणारे राजे आहेत, ते काही एवढे प्रभावशाली नव्हते. त्यामुळे त्यांच्या त्या विलासी वृत्तीमुळे असेल किंवा त्यांच्या अंतर्गत भांडणांमुळे वादांमुळे काय झालं तर मौर्य साम्राज्य हळूहळू लोप पावत गेलं. मग त्यानंतर शुंग साम्राज्य उदयाला आलं आणि त्यानंतर कण्व साम्राज्य. अशी ही साखळी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ही विसरता कामा नये. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सातवाहन बघूया. तोपर्यंत थँक्यू.